चला तर मंडळी, साखर किंवा गुळाचा वापर न करता फक्त 10 मिनिटात तयार होणारे हे ड्रायफ्रुट्स मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतात. त्यासाठी इथे आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करायचे. तूप हलकंसं गरम झालं का यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी इथे मी बदामाचे काप घातलेले आहेत. बदामाचे काप हलकेसे परतून घेऊया आणि त्यानंतर सेम वाटीने इथे मी 1 वाटी काजूचे काप घेतलेले आहेत. त्यानंतर अक्रोड घेतले, पिस्ता घेतले आणि मगजबी घेतलेले आहेत. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स मी इथे हलकेसे रोस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर ते काढून घेतले आणि सेम कढईमध्ये परत 1 चमचाभर तूप घातलं. त्यानंतर यामध्ये मी 10 ते 12 खजूर घातलेले आहेत. यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि हे खजूर सुद्धा आपल्याला छान अशी तुपावर परतून घ्यायचे आहेत, जोपर्यंत त्याचा एक गोळा तयार होत नाही. अशा पद्धतीने याचा एक गोळा तयार झाला का त्यानंतर रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते यामध्ये घालायचे, मिक्स करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून हलकेसे थंड करून घ्यायचे आहेत. तर इथे संपूर्ण मिश्रण छान असं थंड झालेलं आहे. छान असं गोळा करून घेऊया आणि आता आपल्याला याचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. तर हे मोदक मी साच्यामध्ये बनवणार आहे. तुम्ही हातावर बनवले तरी देखील चालतील. साच्याला हलकंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे सारण ठेवायचं आणि छान असं हाताने प्रेस करून याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा याचा मोदक बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण मोदक आपण तयार करून घेणार आहोत. गणपती बाप्पा येणार आहेत, त्यांचे आगमन झाले की रोज प्रसादासाठी आपण नवनवीन रेसिपी शोधत असतो. तर हे इन्स्टंट बनणारे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बाप्पांना सुद्धा हे मोदक खूप जास्त आवडतील. तर इथे मी संपूर्ण मोदक जे आहेत ते छान असे तयार करून घेतलेले आहेत आणि आता यावरती आपण थोडं सिल्वर वर्क लावून घेऊया. हे लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण ड्रायफ्रुट्स मोदक बनवले होते म्हणून त्यावरती मी थोडंसं सिल्वर वर्क लावलेलं आहे. तर पहा, मस्त अशी इथे आपले ड्रायफ्रुट्स मोदक बनवून तयार झालेले आहेत. अगदी 10 मिनिटात तयार होतात. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.